वाल्मिक कराड यांच्यानंतर पुन्हा दहशत माजवणारा हा सनी भैया कोण? वडिलांचा एन्काउंटर, तिघे सख्खे भाऊ कुंकात गुंड, आठवले गँगचा मोरक्या हा सनी भैया नेमका आहे तरी कोण? चला तर सविस्तर जाणून घेऊया। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडची गुन्हेगारी हा विषय चर्चेचा बनला। मात्र आता हीच गुन्हेगारीची दहशत मोडून काढण्यासाठी बीडमध्ये पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेत। वाल्मिक कराड गँग नंतर आता दहशत माजवणाऱ्या आठवले गँगवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। आठवले गँगवर पोलिसांनी मोकोका लावला। मात्र त्यानंतर गँगचा मोहरक्या सन्नी आठवले चर्चेत आला। नेमका हा सन्नी आठवले तरी कोण? चला तर जाणून घेऊया। बीड मधील कुंकात गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे। खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्यात तो सध्या फरार आहे। त्यासोबतच मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गोळीबार, गावठी पिस्तूल बाळगणे अशा प्रकारचे गंभीर घटनेचे गुन्हे यापूर्वी आठवले गँगवर दाखल आहेत। महत्वाचे म्हणजे अक्षय आठवले, सन्नी आठवले आणि आशिष आठवले हे तिघे सख्खे भाऊ असून ते या गँगमध्ये आहेत। त्यासोबतच या तीन भावावर अनेक गुन्हेही दाखल आहेत। मात्र सन्नी आठवले सध्या फरार आहे, कारण सन्नी आठवलेवर देशद्रोहीचा गुन्हा आहे। डिसेंबर महिन्यात जुन्या वादातून अक्षय आठवले गँगने बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार केला होता। त्यामुळे सन्नी आठवले सध्या फरार आहे। बनावट नोटा तयार करून चलनात आणल्याच्या प्रकरणी सन्नी आठवलेवर देशद्रोहीच्या कलमाखाली गुन्हा नोंद झालेला आहे। आठवलेचे राजकीय नेत्यांशी देखील संबंध आहे। आठवले आधी वाल्मिक कराडांसोबतच काम करत होता। तो दीपज्योत ग्रुपचा संस्थापक अध्यक्षही होता। याच ग्रुपच्या माध्यमातून त्याची धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली। मात्र काही कारणाने त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर आठवले आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेले। मात्र त्यानंतर सन्नी आठवले यांनी एक पोस्ट शेअर केली। या पोस्ट मध्ये तो म्हणला की वाल्मिक कराडने डोक्यात राग ठेवत कशा पद्धतीने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं हे सांगितलेलं आहे। बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय? का मला गुंतवलं जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहे। देशद्रोही सारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे। देशद्रोहीचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं। शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लार हे वाल्मिक कन्ना कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्या सोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेलो होतो। परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आल्यानं सन्नी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवायचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लार यांना दिले होते। त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लार यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं। मी पोलीस निरीक्षक बल्लार यांच्या बोलण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही, म्हणून तो राग मनामध्ये धरून आणि अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छपाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले, असं सन्नी आठवले यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।